मो मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन हा ग्रंथ आपण बघतो आहे। आत्म्याचं अनुशासन कसं असावं, कशा तऱ्हेने आचार्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। दीपस्तंभाप्रमाणे आचार्य गुणभद्र आम्हाला मार्ग दाखवित आहे आणि या मार्गावर चालणं सोपं व्हावं म्हणून प्रभाचंद्र आचार्यांनी त्यावर टीका करून विस्तृत मार्गदर्शन आम्हाला केलेलं दिसतं। याच्यामध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की ही विषय रूप तृष्णा जी आहे ही अग्नीप्रमाणे आहे। ही आम्हाला सतत दाह उत्पन्न करते आहे। ज्या वेळेला आम्ही विषय इच्छितो किंवा विषय आम्हाला प्राप्त करायचे असतात त्याही वेळेला आम्हाला दुःख सहन करावं लागतं। षटकार्य जीवनात करावं लागतं। असीमसी आदी अशा प्रकारच्या हे कार्य करत असताना जीवाला कधी भूक तहानेचं दुःख सहन करावं लागतं। थंडी वारा म्हणजे हे आमच्या जीवनातले परिशह आहे। आम्हाला वाटतं साधू परिशह सहन करतात, साधूंपेक्षाही हे सगळे परिशह आमच्या जीवनात होणारे आहे। अनेक वेळेला असं महत्वाचं काही काम असतं की आम्हाला भुकेची देखील शुद्ध उरत नाही किंवा आम्हाला त्यावेळेला खायसाठी पण वेळ मिळत नाही। तर अशा प्रकारे एक प्रकारचा गृहस्थाश्रम देखील परिशहांनाच त्या ठिकाणी सहन करण्याला लावत आहे। पण आम्हाला ते परिशह वाटत नाही। आम्हाला तर असं वाटतं की जेव्हा आम्ही मोक्ष मार्गात उतरू किंवा एखादा नियम घेऊ आणि त्यावेळेला संकट आलं तर आम्हाला वाटतं हे अत्यंत कठीण आहे। पण त्याही पेक्षा कठीण असं आम्ही आचरण आज स्वीकारत आहोत की कार्य करत असताना सर्वात पहिल्यांदा पैसा मिळवत असताना आम्हाला दुःखाचा कष्टाचा सामना करावा लागतो। पैसा मिळाल्यानंतर त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला सगळ्या प्रकारची चिंता लागलेली असते की कशा तऱ्हेने त्याला पैसा गुंतवायचा, कशा तऱ्हेने तो संरक्षित करायचा, म्हणजे संरक्षण करण्यामध्ये देखील क्लेश आहे। आणि ज्या वेळेला तो पैसा खर्च करण्याची वेळ येतो तेव्हा देखील निघून जाताना तेव्हा देखील आमच्या जीवनात चिंताच आम्हाला ग्रसित करत असते। म्हणजे प्रत्येक वेळेला हा पैसा आम्हाला असा दगा देणारा आहे आणि आम्हाला हा पैसा जो काही मिळणार आहे किंवा सुविधा मिळणार आहे, समृद्धी जी प्राप्त होणार आहे ती आमचा साता कर्माचा उदय असेल तर, अनुकूल सगळं काही असेल तर, पूर्व उपार्जित काही सुकृत आमच्या पाठीशी असेल तर आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकणार आहे। नाहीतर काल उदाहरण जसं सांगितलं की तहान लागली आहे, तो विहीर खणायला जातो। विहीर खणत असताना पहिल्यांदा तर खूप मोठी चट्टान लागते, दगडी शिला लागते। ही शिला फोडून तो पाताळापर्यंत पोहोचतो। पाणी त्या ठिकाणी थोडंफार दिसतं पण ते खारं लागतं। खारं लागल्यानंतर देखील त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त ते पाणी आहे आणि छोट्या छोट्या बारीक किड्यांनी ते पाणी त्या ठिकाणी मलिन दूषित झालेलं आहे आणि तो तरीही इतकी तहान आहे अनिवार्य की तो प्यायला लागतो तर ते संपून पण जातं। अशा प्रकारची परिस्थिती ज्याच्या जीवनात पापाचा उद्रेक आहे, पाप जीवनात बहुलतेनी आहे त्याच्या जीवनामध्ये दिसणार आहे।
म्हणून आचार्यांनी या गाथेमधून आम्हाला हे सांगितलेलं आहे की तू धर्म जीवनात कर. जर धर्म करशील तर तुझ्या जीवनात सगळी सफलता तुला प्राप्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या लौकिक गोष्टींसाठी जर आम्ही धर्म करत असू तर देखील ते चुकीचं आहे. आम्हाला तर पारलौकिक अतींद्रिय आनंदाची अनुभूती हवी आहे. त्यासाठी आम्हाला धर्म जीवनात आला पाहिजे आणि तो येत असताना या गोष्टी आम्हाला सहज रीतीने प्राप्त होणार आहे. यासाठी पुरुषार्थ आम्हाला करावा लागणार नाही. शेतकरी धान्य जो पेरतो ते धान्य मिळविण्यासाठी पेरतो, पण त्या अनुषंगाने गवत जसं त्याला मिळतं त्याप्रमाणे हे मिळणार आहे, पण गवतावर त्याची नजर नसते. त्याची नजर तर असते धान्यावर. त्याप्रमाणे खरा जो लौकिक गोष्टींपासून निवृत्त झालेला वैराग्यवान असा पुरुष आहे, त्यांनी सर्वप्रथम मला अलौकिक अतींद्रिय अनुपम अशा शाश्वत सुखाची प्राप्ती करायची आहे. या ध्येयाने प्रेरित होऊन धर्माचं अनुसरण जीवनात करायचंय. आणि धर्म म्हणजे अगदी सोपा सांगितला आचार्यांनी. धर्माची व्याख्याच त्यांनी ही सांगितली की जो धरती उत्तमे सुखे सहधर्म. जो उत्तम सुखात, तर उत्तम सुख इंद्रियजन्य असूच शकत नाही. उत्तम सुख तर हे अतींद्रिय सुख आहे, आत्मजन्य सुख आहे. आणि म्हणून या सुखाला जो प्राप्त करून देतो तो धर्म जीवनात अंगीकार कर, हा आचार्यांचा आम्हाला आग्रह आहे. यानंतर आचार्य पुढे सांगतात की विफलता सांगितली, दैव कसं अनुकूल पाहिजे हे सांगितलं. आता पुढे सांगतात की धन कशानी आणि कुणाचं वाढतं. धन सगळ्यांजवळच येत नाही आणि सगळ्याच गोष्टींनी, साध्या गोष्टींनी धन वाढत नाही. न्यायोपार्जित धनाने कधी संपदा वाढत नाही. एखादी व्यक्ती पोटापुरतं मिळवते, तिला अतिरिक्त अभिलाषा नाही. खोट्या मार्गाचा धन मिळविण्यासाठी ती उपयोग करत नाही. आपली आजीविका शांत चित्तानी समाधानाने होईल अशा प्रकारच्या प्रवृत्तीची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती गरीब असते. आणि जी अन्याय मार्गाने पैसा मिळवते तिला मात्र धनाची प्राप्ती होताना दिसून येते. अशा प्रकारचा विरोधाभास जीवनात दिसतो. मग आमची कधी कधी अशीही शंका येते, पहा ती व्यक्ती धर्म करते आहे आणि तिच्या नशिबी मात्र काहीही सुख नाही, आणि जी अधर्म करते आहे तिला अशा प्रकारचा मोठा हंडा प्राप्त होतो आहे. अशा विरोधाभास का असा? तर याचं उत्तर पण आचार्यांनी आम्हाला दिलेलं आहे की एखादी व्यक्ती समजा मंदिरात चालली आहे, मंदिरात जात असताना तिला ठेच लागते, तिचा पाय फ्रॅक्चर होते, मंदिरात ती जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती चोरी करायला चालली आहे आणि चोरी करत असताना त्याला अचानक पायाला दगड लागतो, तो त्या ठिकाणी पाहतो तर त्याला एक पैशाची बॅग तिथे दिसते. वाईट काम करायसाठी चालला आहे पण त्याला फलप्राप्ती झाली आहे आणि ह्या चांगलं करण्यासाठी गेला आहे, याच्या जीवनामध्ये मात्र ते अपघात घडलेला आहे. याचं कारण असं, याच्यावरही आचार्यांनी सांगितलेलं आहे की जी व्यक्ती मंदिरात चाललेली होती तिच्या जीवनात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. तिला तर त्यावेळेला मरणयोग मृत्यूयोग सांगितला होता, पण मंदिरात जाण्याचा तिचा भाव होता. अत्यंत मंद परिणामी ती होती आणि मंदिरात निघाली होती म्हणून फक्त फ्रॅक्चरवर तिचं निभलं. त्याच्याही पेक्षा वाईट तिच्या जीवनात घडलं असतं. आणि इकडे सांगितलं की हे तर पूर्वपुण्यानुसार आहे. पूर्वपुण्य असं होतं की त्या ठिकाणी साक्षात अशा प्रकारचा योग होता, पण मंदिरात जाण्याच्या भावामुळे त्याचं पाप पुण्यामध्ये संक्रमित झालं आणि त्याला थोडक्यात तो अशा प्रकारे थोड्या याच्यामध्ये तो वाचला. आणि इकडे जो आहे याचा तर अत्यंत पराक्रम, म्हणजे अत्यंत असा पराक्रमी राजा झाला असता, अशा प्रकारचा याचा पुण्योदय होता. पण याच्या अंतरंगात पापक्रिया असल्यामुळे हा जो पुण्यकर्माचा त्याचा उदय होता तो पाप कार्यामध्ये संक्रमित झाला आणि अशा तऱ्हेने त्याला फक्त एक पैशाची छोटी बॅग सापडली.
जी राज्य संपदा त्याला मिळाली असती त्याच्यामुळे ही राज्य संपदा त्याला प्राप्त झाली म्हणजे झाली नाही. थोडक्यात धर्म जीवनामध्ये आमची श्रद्धा पाहिजे प्रगाढ. धर्म जीवनात आमचं कल्याणच करणार आहे. तात्पुरतं फळ जर आम्हाला वाईट दिसलं तर आम्ही धर्माला दोष देता कामा नये. एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती ओरडते आहे की माझं सर्वस्व लुटल्या गेलं, माझं काहीही राहिलं नाही, काहीही राहिलं नाही, काहीही राहिलं नाही आणि माझं कुणीच नाही. साधू त्या मार्गाने चाललेले असतात. साधू ते ऐकल्यानंतर म्हणतात, तू तुझा मंत्र पूर्ण कर. ती म्हणते, मी मंत्र म्हटलाच नाही. मी तर म्हणू लागली की माझं या जगात कोणीच नाहीये, माझं या जगात कोणीच नाहीये असं मी म्हणत आहे. तर साधू महाराज तिला म्हणतात की हाच मंत्र तू पूर्ण कर. तू अर्धा मंत्र म्हटलेला आहे. पहिल्यांदा तू म्हटलं की माझं या जगात कोणी नाही, नंतरचा याचा पूर्ण मंत्र आहे, मी पण या जगात कुणाचीही नाही. आणि हे म्हटल्याबरोबर तिला एकदम उपरती झाली की खरंच आहे, जीवन कसं आहे, जीवन कुणासाठीही कधीही थांबत नाही. आणि अशा तऱ्हेने तिच्या मनामध्ये धर्माविषयी जी अढी निर्माण झाली होती की धर्मामुळे माझं वाईट झालं किंवा धर्म मी केला पण धर्माने मला काहीच दिलं नाही. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो एवढं मी केलं पण मला मात्र काहीही प्राप्त झालं नाही. तर धर्माला आम्ही कदापिही जीवनात दोष देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता या गाथेमध्ये आचार्य सांगतात की न्यायाने धन कधीही वर्धित होत नाही, वाढत होत नाही. जर कुणी असं म्हणेल की मी पहिल्यांदा न्याय मार्गाने धन प्राप्त करून घेईल आणि मग माझ्या संपत्तीचा मी भोग घेईल, त्याला आचार्य समजवतात. शुद्धे धनेर्विवर्धन्ते सतामपि न संपदः नहि स्वच्छाम्बुभिः पूर्णा कदाचित् अपि सिन्धवः. शुद्धैः धनैः शुद्ध धनानी सताम अपि संपदा न वर्धयती. संतांची, सज्जन पुरुषांची, जे सज्जन आहे, न्याय मार्गाने चालणारे, ज्यांना खोटेपणा अजिबात रुचत नाही, ज्यांच्या मनाला अशा प्रकारे धूर्तपणा त्यांच्या मनाला पटत नाही, असे जे व्यक्ती आहे त्यांच्या जीवनामध्ये संपत्ती वाढत नाही. हे त्यांनी एक सिद्धांत सांगितला. जुन्या काळी एक म्हण होती, जिथे लक्ष्मी आहे तिथे सरस्वती नाही आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी नाही. अनेक आमचे कवी असे होऊन गेले, भूदरदासजी कवी किंवा अनेक कवी असे होऊन गेलेले आहे, प्रतिभा संपन्न, म्हणजे सरस्वतीचा तर वरदहस्त होता जीवनात, पण इकडे लक्ष्मी मात्र त्यांच्या जवळ राहत नव्हती. अशा प्रकारे अनेक उदाहरणं आम्हाला दिसतात, म्हणून ही म्हण होती त्या काळामध्ये. आणि इथे सांगतात आहे की नाही स्वच्छ अंबुभिही, स्वच्छ अशा पाण्याने, सिंधवा हा म्हणजे समुद्र, पूर्णाहा कदाचित अपि न भवती, समुद्र कधीही स्वच्छ पाण्याने भरू शकत नाही. कितीही स्वच्छ पाण्याच्या नद्या समुद्राला मिळाल्या तरीही समुद्राची आपूर्ती कधीही होऊ शकत नाही. त्याप्रमाणे न्यायोपार्जित धनांनी सज्जनांची संपदा कधीही वाढत नाही. संपत्ती जर जी काही वाढली आहे बऱ्याच लोकांची, ती वाम मार्गाने वाढलेली आहे. असत्य भाषण, मायाचार, चोरी, अन्य जीवांना पीडित करून अशा प्रकारे धनामध्ये वृद्धी झालेली दिसते. भूदरदासजी कवी होते आणि या कवींनी एक यावर सुंदर असं लिहिलेलं आहे की त्यांना असं वाटत होतं की आपण, आमच्याजवळ जर पैसा आला तर आम्ही काय काय करायचं. आमच्याही जीवनात आम्ही असे फ्युचर विषयी अनेक प्लॅनिंग करतो की मला एवढं केलं तर मला हे करायचंय, मला असं करायचंय. अशा प्रकारची त्यांची, आमचं फ्युचर आमच्या हातात नाहीये, कधी काय होईल हे माहिती नाही, पण आमचा भविष्यासंबंधीचा प्लॅन किती दिवस आधीपासून चालतो. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्षाचं देखील
आम्ही प्लॅनिंग जीवनात करतो. भुदरदासजी त्यांच्या या 4 ओळींमध्ये सांगत आहे की चाहत है धन होय किसविध, सो सब काज सरे जिय राजी. कोणत्याही तऱ्हेने माझ्याजवळ धन आलं पाहिजे. म्हणजे चाहत है धन होय, माझ्याजवळ धन आलं पाहिजे, तर माझं सगळं कार्य जीवनात लौकिक कार्य जे आहे ते संपन्न होईल. गेहची नाय, म्हणजे मी घर बांधू शकेल, करू गहना, मी दागिने करू शकेल, कछु ब्याह सुता सुत, माझ्या मुला मुलींचे मी विवाह संपन्न करू शकेल, आणि बाटीय भाजी, म्हणजे भाचे जे आहे माझे बहिणींचे मुलं भावांचे मुलं, यांना मी माझी संपत्ती देऊ शकेल. चिंतत यो दिन जाई चले, अशा प्रकारे ते विचारच करत आहे. आणि यम आन अचानक देत दगाची, आणि मग यमराज येऊन ठेपले आहे. खेलत खेल खिराडी गए, रही जाय रूपी सतरंज की बाजी. खेळ खेळ खेळणारा जो होता, खिलाडी जो होता, तो या पटावरून विस्मृत झाला, निघून गेलं, त्याचं नाव पुसल्या गेलं, आणि जो पट आहे हा पट मात्र इथेच पडला, अर्धवट पडला. तर अशा प्रकारे याही श्लोकामध्ये आचार्य हेच सांगत आहे की तू असा जर विचार करत असील भविष्य काळाचा आणि असं मी करेल, तर हा तुझा विचार व्यर्थ असणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण 60 पर्यंत कमाई करून घ्यावी आणि नंतर तीर्थयात्रा करावी. काल जपतपाचं सांगितलं होतं की मी धर्मकार्य कधी करेल, तर माझ्या 60 नंतर करेल, रिटायरमेंट नंतर. मग मी कुठे धर्माची ABCD गिरवीन, असं होऊ शकत नाही. धर्माची सुरुवात आम्हाला अगदी बालपणापासूनच करावी लागते. प्रखरतेने पहिल्यांदा पाठांतर, अर्थ समजो न समजो पाठांतर सुरू, आणि पाठांतराचा अर्थ ज्या वेळेला आम्हाला लागेल त्यावेळेला भावभासना होईल. जुन्या काळी असंच होतं की मुलांना काही सगळे अर्थ समजून सांगत नव्हते, त्यांच्याकडून रटवून घेत होते, सगळ्या गोष्टी रटवायच्या, आणि ज्या वेळेला त्यांचा तो संदर्भ त्यांना लागत होता त्या श्लोकाचा, त्या अर्थाचा, त्यावेळेला मग त्यांना ज्ञानाची प्राप्ती होत होती. आम्हीही असाच विचार करतो की समजा आम्ही पहिल्यांदा पैसा कमवून घेऊ आणि मग गिरनार सारखी वंदना करू, शिखरजीची वंदना करू, पालितानाची, तारंगा या वंदना आम्ही करू, तर असं होणं नाही. त्यावेळेला शरीरामध्ये इतका शिथिलाचार आलेला असतो की आम्ही ते काम करू शकत नाही. शेवटी आम्हाला 4 जण असणाऱ्या खुर्चीचा सहारा घेऊन वंदना करावी लागेल. म्हणून योग्य तर हेच आहे की जेव्हा आमचे अनुकूलता आहे त्याच वेळेला धर्माची सुरुवात आमच्या जीवनामध्ये असायला हवी आहे. पुढे आचार्य सांगतात, धर्म, सुख आणि ज्ञान आणि गती यांचं स्वरूप. धर्म कसा? जर कुणी असे मानेल की संपत्ती वाढो अथवा न वाढो, पण गृहस्थ अवस्थेत धर्म, सुख, ज्ञान, सुगती हे तर साधता येतं ना, की आम्ही थोडाफार धर्म करतो, थोडंफार आम्हाला सुख पण आम्ही प्राप्त करतो, थोडंफार ज्ञानही करतो, आणि मग आमची गती सुधरेल. अशा प्रकारचं जर असेल तर आचार्य इथे पण सांगतात हे सर्वस्वी चूक आहे असं एकांतानी नाही. एकांतानी अनुव्रत जीवनात सांगितलेलीच आहे, अनुव्रतांचं पालन पण सांगितलेलं आहे. पण अनुव्रतामध्ये जर आम्ही समाधान मानत असू तर त्याला परत आचार्य समजावून सांगतात की अशा प्रकारे त्या ठिकाणी धर्म, सुख, साधन, सुगती याची साधना तू करत आहे, आणि त्या गृहस्थाश्रमात तू स्वतःला मी याच्या पुढे जाऊ इच्छित नाही अशी तुझी धारणा असेल, तर तू जीवनात अजूनही पूर्णता प्राप्त केली नाही. तू काय आहे तर त्या फक्त मार्गावर थोडा 4 पावलं गेला आहे, आणि तिथे थोडा वेळ पॉज घ्यायचा होता, थोडा वेळ विश्राम करायचा होता, तर तू अल्टिमेट विश्राम स्थान म्हणून ते स्वीकारलेलं आहे. हे योग्य नाही. म्हणून सांगतात, सधर्मो यत्र ना धर्म तत्सुखम यत्र ना सुखम,
ज्ञानम तत्र नाज्ञानम सा गतिर् यत्र नागतिः. सधर्म धर्म कोणता तर यत्र ना धर्म ज्या ठिकाणी अधर्म अजिबात नाही, अजिबात अधर्म नाही, तो खरा धर्म आहे. सुख कोणतं तर यत् सुखम यत्र ना सुखम. आम्हाला सुख आम्ही म्हणतोय आज आमच्या जीवनात गृहस्थाश्रमामध्ये सुख आहे. विचार आम्हाला करायचा आहे आमचं सुख हे कसं आहे. आमचं सुख हे कर्म सापेक्ष आहे. साता कर्माचा उदय असेल आणि मोहनीय कर्माचा जर थोडा मंद उदय असेल आणि अनुकूल सगळी सामग्री जर प्राप्त झाली तर किंचित आम्हाला सुखाची प्राप्ती होते असं वाटतं. पण हे आमचं सुख जे आहे हे औपाधिक सुख आहे, कर्माची उपाधी आहे, तोपर्यंत आहे. आणि मी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे की मनुष्य पर्यायीमध्ये साताचा उदय कोणालाही राहील तो अंतर्मुहूर्तच राहणार आहे. म्हणजे 48 मिनिटापेक्षाही कमी काळ साताचा उदय राहणार आहे. त्यानंतर साताचा उदय अनिवार्यपणे येणारच आहे, येणारच आहे. हा सिलसिला संपत नाही. निरंतर असाता साता साता असाता असं चक्र मनुष्य पर्यायी सुरूच राहणार आहे. नरकामध्ये तर असाताचा उदय 6 महिन्यापेक्षाही जास्त काळ राहतो. देवांमध्ये साताचा उदय 6 महिनेपर्यंत राहतो. परंतु मनुष्य पर्यायीमध्ये मात्र अंतर्मुहूर्तात साता कर्माचा उदय बदलतोच बदलतो. मग आता साता बदलली मग तर काय झालं, असाताचा उदय आला. मग असाताचा उदय आल्याबरोबर जीवाचा उद्वेग झाला, ताप झाला, संताप झाला, दुःख जीवनामध्ये आलं. म्हणून आचार्य सांगतात असं दुःख काय कामाचं. थोडा वेळ सुख आणि त्यानंतर येणारं दुःख. तसही सुख भोगल्यानंतर दुःखाला सामोरं जाणं अत्यंत कठीण असतं. एखादी व्यक्ती अत्यंत श्रीमंत आहे आणि श्रीमंतीमध्ये तिचा पैसा संपूर्णतः गेला, ती जर कंगाल झाली किंवा दरिद्री झाली तर तिच्या जीवनात ते दारिद्र्याचं दुःख भोगणं खूप क्लेशकारक असते. उलट एखाद्याच्या जीवनात पहिलेपासून दारिद्र्य आहे तर आणि नंतर संपत्ती आली तर ते भोगताना त्याला आनंद आहे. पण अशी व्यक्ती म्हणजे सुखानंतर दुःख हे अत्यंत क्लेशदायक असतं. म्हणून आचार्य म्हणतात असं सुख काय कामाचं. एक अंतर्मुहूर्तापर्यंत तू सुखाचं वेदन करतो न करतो तोच. तुला असाचा उदय सुरू होतो, दुःखाची प्राप्ती तुला तिथे आहे. म्हणून खरं सुख तर तिथे आहे की ज्या ठिकाणी यत्किंचित देखील दुःख नाही. आणि यत्किंचित देखील दुःख कुठे नाही आहे तर आकुलता बिन तो सुख. छडालामध्ये सांगितलं पंडित दौलतरामजींनी की ज्या ठिकाणी आकुलता नाही ते खरं सुख आहे. म्हणून आम्ही या भौतिक सुखाला सुख न मानता आमच्या आत्मजन्य सुखाला इथेही सुख समजायचं आहे. म्हणून यत् सुखम यत्र ना सुखम म्हणजे न असुखम. तज्ज्ञानम यत्र न ज्ञानम. ज्ञान कोणतं, आमचं क्षायोक्षमिक ज्ञान कितीही असेल तरीही क्षायोक्षमिक ज्ञान मुक्तीसाठी कारणीभूत नाही. या ठिकाणी जोपर्यंत क्षायोपक्षमिक ज्ञान आहे, क्षायोक्षमिक ज्ञानाच्या विशेषता जर आम्हाला बघायच्या असेल, आमचं मतिज्ञान किंवा आमचं श्रुतज्ञान हे क्षायोपक्षमिक आहे. क्षायोपक्षमिक आहे याचा अर्थ आम्हाला एका वेळी एकाच इंद्रियाच्या माध्यमातून जाणता येतो. क्षायोपक्षमिक ज्ञान क्रमवर्ती आहे, एका मागून एक होणार आहे. जाणण्याची पाहण्याची इच्छा अनगिनत, एका वेळी सगळे कामं आम्हाला करायचे आहे, मल्टीटास्क. आज तर आपण त्याच्या मागे लागलो की एका समयात आम्हाला सगळे कामं उरकायचे आहे. आणि आमची शक्ती कशी आहे की आम्ही एका वेळी एकच करू शकतो.
म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आमचं ज्ञान हे क्रमवर्ती आहे, एकानंतर एक. त्यातही एका इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही जाणू शकणार आहे, सर्व इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही जाणू शकत नाही. शिवाय सांगितलं, जसा ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असेल तेवढंच आम्ही जाणू शकतो, त्याच्यावर जाणू शकत नाही. कधी कधी एखादा पाठांतर असलेलं स्तोत्र पण आम्ही विसरतो की नाही विसरत. अनुभव आहे सगळ्यांचा की दररोजचं पठणात असलेलं, दररोजचं नाव माहिती असलेलं आम्हाला आठवत नाही वेळेवर, आम्हाला ते शब्द त्या ठिकाणी लक्षात राहत नाही का, त्यावेळेला तो क्षयोक्षम नव्हता हे समजायचं. आणि आम्ही ज्या क्षयोक्षमाची गोष्ट करतो आहे, आम्हाला तर क्षयोक्षम हा अत्यल्प आहे, अत्यल्प मतिश्रुत ज्ञानाचा आहे आणि तोही खूप अल्प आहे. श्रुत केवलींच्या आणि केवल ज्ञानाच्या तुलनेत सगळ्यात जास्त कुणाचा असेल क्षयोक्षम, तर श्रुत केवली जिनांचा. श्रुत केवली प्रश्न, श्रुत केवली अंतिम श्रुत केवली कोण होऊन गेले या भरत क्षेत्रात? आता महावीर स्वामीच्या शासनामध्ये अंतिम श्रुत केवली कोण झाले? श्रुत केवली किती झाले आणि अंतिम कोण झाले? भद्रबाहू. हा, भद्रबाहू अंतिम कितव्या नंबरचे झाले ते श्रुत केवली? 5वे श्रुत केवली होते ते. 5 नंतर मग परंपरा खंडित झाली. महावीर स्वामी नंतर 3 केवली झाले. जंबूस्वामी झाले 3 केवली? सुबाहू स्वामी, जंबूस्वामी आणि गौतम गणधर. गौतम गणधर. गौतम गणधर, सुधर्माचार्य आणि जंबूस्वामी हे 3 केवली झाले. आणि त्यानंतर 5 श्रुत केवली झाले. केवली आणि श्रुत केवली याच्यामध्ये अंतर काय आहे? केवली हे ज्ञानावरण कर्माचा पूर्ण क्षय झाल्यामुळे केवल ज्ञानाने सर्व पदार्थांना जाणत आहे. आणि श्रुत केवली क्षयोपक्षमिक ज्ञानवाले आहे अजूनही. जरी गणधर असतील एखाद वेळेला ते, तरी देखील अजून कसे आहे? क्षयोपक्षमिक ज्ञानवाले आहे. गौतम स्वामींना त्यांनी द्वादशांगाची रचना केली तर कोणतं ज्ञान होतं त्यांच्याजवळ? मती, श्रुत, अवधी, मनपर्यय 4 ज्ञान त्यांना प्राप्त होते. आणि 4ही ज्ञान ही कशी आहे? क्षयोपक्षमिक आहे. त्या त्या कर्माचा क्षयोपक्षम असताना हे ज्ञान जीवनात आहे, असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे यांचा. त्यामुळे यांचं ज्ञान होतं क्षयोपक्षमिक आणि क्षयोपक्षमिक. आणि त्यानंतर 5 हे भद्रबाहू पर्यंत श्रुत केवली झाले. आणि हे केवल ज्ञानी श्रुत केवली हे कशाने जाणतात? मती श्रुत ज्ञानाने पूर्ण श्रुताला ते जाणतात, म्हणून त्यांना श्रुत केवली म्हटलंय. श्रुत केवली त्याच भवात मोक्षाला जातील असा नियम नाही, पण त्या भवामध्ये ते संयमाचा त्याग मात्र निश्चित करत नाही. म्हणजे शेवटपर्यंत त्यांच्या जीवनात 6वं 7वं मुनी पर्याय असते, भावलिंगी संत ते असतातच असतात. म्हणजे श्रुत केवलींच्या जीवनात त्यांचा भावलिंगीपणा कायम असतो. आणि जरी दुसरे भव धारण केले तरीही ते कधीही आता श्रुतकेवली जे झालेले आहे ते मिथ्यात्वाला प्राप्त होत नाही. ही विशेषता आहे श्रुतकेवलींच्या जीवनात की त्या भवात तर ते 11 अंग 14 पूर्वाचे ज्ञाते असतातच, फक्त परोक्ष ज्ञान आहे. पण त्या पूर्ण संपूर्ण भावामध्ये आता त्यांचं मुनिपद कायम असतं, संयम त्यांच्या जीवनात असतोच असतो. आणि दुसऱ्या भावामध्ये गेलं तरी त्यांचा मिथ्यात्व कर्माचा म्हणजे मिथ्यात्व त्यांच्या जीवनात नसतं, ते सम्यक्त्वच असतं. तर असे हे श्रुत केवली म्हणजे 5 श्रुत केवली झाले, 3 केवली झाले महावीर स्वामींच्या पश्चात. आणि कशावरून विषय की हा क्षयोपक्षमिक ज्ञान आमचं कसं आहे, तर हे क्रमवर्ती आहे. पहिल्यांदा तर सांगितलं एका वेळेला एका माध्यमातून जाणू शकतो. नंतर विशेषतः क्षयोपक्षमिक ज्ञानाची
याला फक्त अंतरंग निमित्त कारण असूनही चालत नाही, याला बहिरंग साधन पण पाहिजे. म्हणजे द्रव्येंद्रियाची पण अनुकूलता पाहिजे. डोळ्यांनी जर पाहायचं आहे तर आमचे डोळे चांगले असावे लागतात. म्हणजे द्रव्येंद्रिय देखील तशा पद्धतीने अनुकूल असावं लागतं. बाह्य निमित्त कारण पण तिथे पाहिजे. हे तर पाहिजेच पाहिजे. पण अंधार आहे तर आमच्यासारख्या व्यक्ती अंधारात पाहू शकत नाही. हिंस्र प्राणी अंधारात पाहू शकतील, पण जे मनुष्य आहे ते मात्र अशा प्रकारे अंधार असेल, काळोख असेल तर त्यांना परत वस्तूचं ज्ञान होत नाही. म्हणजे क्षायोपक्षमिक ज्ञानावर अनेक मर्यादा आहे. शिवाय इंद्रियांचा जेवढा विषय क्षेत्र असेल तेवढ्याच विषय क्षेत्राला इंद्रियजन्य ज्ञान जाणू शकतो. प्रत्येक इंद्रियाची मर्यादा ठरलेली आहे. जसं चक्षु इंद्रियाची उत्कृष्ट मर्यादा सांगितलेली आहे. ती सांगितलेली आहे चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून उत्कृष्ट दूरपर्यंत संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य कुठपर्यंत पाहू शकतो त्यासाठी मर्यादा सांगितलेली आहे. भरत चक्रवर्तींनी जसं सूर्याच्या विमानातील अकृत्रिम चैत्यालयाचं दर्शन घेतलेलं होतं, म्हणजे चक्षु इंद्रियाची ती उत्कृष्ट मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंत एखादाच वज्र ऋषभ नाराचं संवर्णनवाला चतुर्थ काळामध्येच ते पाहू शकतो. बाकीच्यांच्या जीवनात तर चक्षु इंद्रियाची मर्यादा लिमिटेड आहे, खूप कमी आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाचं क्षेत्र ठरलेलं आहे. कुठपर्यंत त्या क्षेत्र स्पर्शनेंद्रियानी कुठपर्यंत जाणणार, रसनेंद्रियानी जीव कुठपर्यंत जाणू शकतो, आणि हे संज्ञी पंचेंद्रियाच्या जीवनात आहे आणि प्रत्येक इंद्रियधारी प्राण्यांच्या जीवनातही आहे. म्हणजे स्पर्श म्हणजे फक्त सावरकाईक जीव असेल तर तो किती जाणेल, नंतर तो द्विनिंद्रिय असेल तर स्पर्शनेंद्रियानी आणि रसनेंद्रियानी किती उत्कृष्ट जाणू शकेल. अशा तऱ्हेचं हे पण गणित आमच्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. थोडक्यात आमचं क्षायोपक्षमिक ज्ञान हे असं मर्यादा युक्त ज्ञान आहे, अनलिमिटेड नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की हे ज्ञान यत्र न अज्ञानम, ज्ञान त्याला म्हणा की ज्या ठिकाणी यत्किंचित देखील अज्ञान नाही. आता अज्ञान कुठे नाही आहे, परत थोडं विषयांतर. दोन अज्ञानाचे भेद केलेले आहे. कोणते केले दोन अज्ञानाचे भेद? अज्ञानाचे दोन भेद केलेले आहे. एक क्षायोपक्षमिक अज्ञान आणि दुसरं औदैक अज्ञान. आठवतात आहे वाचल्यासारखं? एक क्षायोपक्षमिक अज्ञान आणि एक औदैक अज्ञान. क्षायोपक्षमिक अज्ञान कशाला म्हणायचं आणि औदैक अज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञानावरण मिथ्यात्वाचा उदय कर्माच्या असताना मिथ्यात्वा सोबत असलेलं जे ज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे औदैक अज्ञान, आणि क्षयोक्षमामुळे होणारं जे थोडंफार ज्ञान आहे पण बाकीचं नाही तर ते क्षयोक्षमिक अज्ञान. पहिलं म्हणजे बरोबर, अर्धा बरोबर सांगितलं. मिथ्या दर्शनासोबत असलेलं जे अज्ञान आहे हे क्षायोपक्षमिक अज्ञान आहे. मिथ्या दर्शनाच्या सोबत ज्ञान तर आहे पण ते ज्ञान कसं आहे, अज्ञान रूप आहे. आणि जे ज्ञानावरण कर्माच्या उदयात जे अज्ञान सुरू आहे, जी आम्ही व्याख्या लावतो क्षयोक्षमाची, त्यावेळेला सांगतो की देशघाती स्पर्धकांचा उदय किंवा सर्वघाती स्पर्धकांचा जी काही व्याख्या लावतो त्याच्यामध्ये जी लावतो की या कर्माचा ज्ञानावरण कर्माचा उदय आहे आणि उदयामुळे आमचं बरंच ज्ञान प्रगट नाही, त्या अज्ञानाला म्हणायचं औदैक अज्ञान. औदैक ज्ञान 1 ते 12 गुणस्थांपर्यंत आहे, जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. आणि क्षायोपक्षमिक अज्ञान आहे 1 ते 3 गुणस्थांपर्यंत, जोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून मिथ्यात्व गुणस्थानामध्ये
11 अंग आणि 9 पूर्वाचं ज्ञान असताना सुद्धा त्यांना ते क्षायोपक्षमिक अज्ञान म्हटल्या गेलं. आणि तुष मास भिन्न म्हणजे भवभूती मुनींना फक्त मा तुष मा ऋष एवढंच त्यांनी पाठ केलं आणि त्यांचं ते ज्ञान औदैक अज्ञान झालं. कारण त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होती आणि म्हणून त्यांचं ते अज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत औदैक अज्ञान म्हटलं गेलं. आणि हे मिथ्या दर्शनासोबत जे अज्ञान राहणार आहे हे क्षायोपक्षमिक अज्ञान असणार आहे. हा 2 मध्ये फरक आहे. तर अशा तऱ्हेने अज्ञान इथे दोन्ही अज्ञान लावा. एक तर क्षायोपक्षमिक अज्ञान पण आम्हाला नको आहे, हे तर पहिल्यांदा निघणार आहे. आणि औदैक अज्ञान पण जेव्हा नष्ट होईल त्यावेळेला केवल ज्ञानाची जीवनात प्राप्ती होणार आहे. म्हणून यज्ञानम यत्र न अज्ञानम आणि सा गती यत्र ना गती, ही ती गतीच आम्हाला हवी आहे की ज्या ठिकाणाहून आम्हाला रिव्हर्स यावं लागणार नाही. अशी गती आम्हाला हवी आहे आता की ज्या ठिकाणी गेल्यानंतर जसं ध्रुवानी ध्रुव बाळांनी काय वर मागितला होता की मला अशी जागा द्या की ज्या ठिकाणाहून मला कुणीही उठ म्हणणार नाही, जा म्हणणार नाही, अशी मला जागा हवी आहे. आजही त्या ध्रुवाचं स्थान अठळ आहे. त्याप्रमाणे आम्ही पण म्हणू शकतो की मला आता असं स्थान हवं आहे की ज्या स्थानावरून मला कुणीही वापस पाठवणार नाही. तिथे गेल्यानंतर माझी आता कोणतीही गती राहणार नाही, मी तिथे स्थिर होईल. अशी अचल गती मला हवी आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञाते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो वच्छायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.